नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 2 दिवसाचं अधिवेशन होतं. 2 दिवसामध्ये 7 तास काम झालं. अनेक विधेयकं मंजूर झाली. पण या 7 तासाच्या कामामध्ये एक भाषण खूप चर्चेत आलं. आव्हान झालं, प्रतिआव्हान झालं आणि एकूणच वर्षभराचं कामकाज कसं आहे याचा पाढा वाचला गेला. अगदी मोजक्या शब्दात, थोडक्या शब्दात. माझं सरकार, माझी म्हणजे असं म्हणत अनेक मुद्दे मांडण्यात आले. ते होते सुधीर मुनगंटीवार आणि अजित पवार आणि त्यांची ते खडाजंगी तुम्ही पाहिजे असेल मॅक्स महाराष्ट्रावर. सुधीर मुनगंटीवार माझ्यासोबत आहेत. सध्या ते जरा सक्रिय झालेले दिसत आहेत अधिवेशनापासून. आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. तुम्ही हल्ली खूप सक्रिय दिसत आहेत. म्हणजे मी जर भाषण व्यवस्थित ऐकत होतो तो असा पाढा तुम्ही जो वाचला होता, तर हे सक्रिय होण्याचं कारण काय तुमचं? नाही, मी अगोदरपासूनच सक्रिय राहिलो आहे. तुम्हाला आठवत असेल, मी कागद तुमच्या मॅक्स महाराष्ट्राकडे बघत होतो. स्वर्गीय R.R. पाटील माझे अतिशय जवळचे मित्र होते आणि म्हणूनच मी अर्थमंत्री झाल्यानंतर कोणीही मागणी न करता स्वर्गीय R.R. पाटीलांचं स्मारक करण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली. कारण एक व्यक्ती म्हणून, एक नेता म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा जो स्वभाव गुण होता तो आवडायचा. आणि काल मी जेव्हा मॅक्स महाराष्ट्र बघत होतो तेव्हा मी त्यांना आव्हान केलं नव्हतं. खरं तर तुम्ही म्हणाला की मुनगंटीवारांनी आव्हान केलं. मी आव्हान केलं नव्हतं. खरं तर मी त्यांना ही आग्रही भूमिका घेतली की गडचिरोलीकडे लक्ष द्यायला कोणीच नाही. हा शेवटचा जिल्हा आहे, नक्षलग्रस्त जिल्हा आहे. आणि त्यांनाही मग ते म्हणाले, तुमची ती स्टाईल आहे भाषणामध्ये, ती भाषणाची तुम्ही एवढ्या सगळ्या बोलता तर गडचिरोली घेऊन दाखवा सुधीर भाऊ, असं म्हटलं. सुधीर भाऊ, मी ठाण्याचं पालकमंत्रीपद सोडतोय आणि गडचिरोलीचं तुम्ही जेव्हा मला म्हटलंय तर मी त्या आपल्या आवाहनानुसार, आव्हान आणि आवाहन मी सक्रिय नेहमीच राहिलो आहे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल तर पुणे विद्यापीठाचं नामकरण असेल, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेच्या नावाने करण्याचं असेल, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या नावाचा विषय असेल, निराधार योजनेच्या अनुदानाचा विषय असेल, ज्या व्यक्ती माझ्याकडे समस्या घेऊन येतात, जो समूह माझ्याकडे निवेदन घेऊन येतो, जो गट माझ्याकडे मागणी घेऊन येतो, मी हा प्रयत्न करतो की संसदीय आयुधांचा आपण उपयोग केला पाहिजे. आणि म्हणूनच मी सक्रिय नसतो तर मला स्वर्गीय विलासराव देशमुख आणि तात्कालिक राज्यपाल अलेक्झांडर यांनी विलासराव मुख्यमंत्री असताना मला पुरस्कार दिला विधानसभेत मी उत्तम कामकाज करतो म्हणून. याचा अर्थ काही मी आत्ता सक्रिय झालो? सक्रिय असता तुम्ही. मी शेवटी त्यासाठीच आमदार म्हणून निवडून आलो. बिलकुल. सुधीर भाऊ, मला ते ऐकायला पुन्हा आवडेल. म्हणजे मला ते आठवत नाही, कारण तुम्ही ते सगळं पाठ करून आलात. माझं सरकार, माझं हे, माझं ते, जरा मला पुन्हा ऐकायचं. ते पुन्हा ऐकता येत नाही यासाठी. त्याच्यामध्ये सगळं आहे. म्हणजे तुम्ही वर्षभराचा आढावा तुम्ही 8 ओळींमध्ये घेतलेला आहे. खरं आहे. आणि त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारणार. मी साधारणतः माझ्या भाषणाचा सूर हा कोणाच्या उणीवा त्रुट्या काढण्याचा कधीच नसतो. कारण मी व्यक्तिगत असं समजतो की कोणी कोणत्याही राजकीय पक्षाचा असू द्या, आणि आज तर जे मी समजायचो ते तर खरंच होत आहे. म्हणजे काँग्रेसपासून राष्ट्रवादी दूर झाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांची 1999 मधली जर तुम्ही पत्रकार परिषद बघितली आणि ती जर काँग्रेसच्या नेत्यांना दाखवली तर इतके दूरचे शत्रू आता असे एक होऊ शकतात का, असं प्रश्न निर्माण होईल. म्हणजे त्याच्यावरही PhD होऊ शकते. विदेशी मुद्दा घेऊन जी राष्ट्रवादी काँग्रेस, नुसतं विदेशी मुद्दा असेल तर मी समजू शकतो. तुम्ही त्यांची ती भाषणं ऐका ना. 20 मे 1999च्या त्या संदर्भामधली ती भाषणं ऐका. तेव्हा हे ठीक आहे, अमर अकबर एंथोनी म्हटलं गेलं होतं तिकडे संगमाजी, तारिक अनवरजी आणि माननीय पवार साहेबजी. ती भाषणं ऐकल्यावर तुम्हाला कधीच वाटू शकत नाही काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील. श्रद्धेय स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींची भाषणं ऐकली तर तुम्ही या जन्मात नव्हे पुढच्या 100 जन्मात विचार करू शकत नाही की काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊ शकेल. म्हणजे एक शिवसेना, एक राजकीय विचार जो कसाबगा बिर्याणी खाऊ घालणाऱ्यांच्या अंगावरचे कपडे फाडणारा, कसाबगा फाशी द्या याची आग्रही मागणी करणारा, तो
तो देशभक्तीची भावना हृदयात घेऊन आतंकवादी दहशतवाद्यांच्या विरुद्ध आवाज बुलंद करणारा तो शिवसेनेचा विचार. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मणिशंकरनी अपमान केल्यावर स्वतः स्वर्गीय श्रद्धेय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेजींनी स्वतः हाती चप्पल घेतली आणि त्या मणिशंकर अय्यर यांच्या स्टॅच्यूला एकदा नव्हे अनेकदा मारली. आज त्याच काँग्रेस सोबत जी काँग्रेस स्वर्गीय सावरकरांच्या संदर्भामध्ये समलैंगिक सावरकर असं पुस्तकामध्ये लिहितं, त्यांच्यासोबत काँग्रेस एकत्र जाते. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की विरोधासाठी विरोध करून आता उपयोग नाही. महत्व असं आहे की जनतेच्या प्रश्नासाठी आपण काम केलं पाहिजे. याच्यावर टीका त्याच्यावर टीका करण्यात उपयोग नाही. म्हणून मी साधारणतः कधीही माझा भाषणाचा सूर हा कोणाच्या उणीवा त्रुटा काढण्याचा साधारणतः कधीच नसतो. ते भाषण कौशल्य तुमच्याकडे आहे ना. उणीवा त्रुटा जनतेच्या कामासाठी प्रश्न ठीक आहे, मी मान्य करतो की तुम्ही उणीवा काढण्यासाठी नाहीये. सरकारचं काम व्यवस्थित चाललं पाहिजे. तुमची आश्वासनं, तुमचा विचार तो तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर मांडून योग्य दिशेने आहात का असं तुम्हाला म्हणायचं. पण मी ते तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष होतात, तुम्ही ज्या पक्षाचं सरकार आलं त्याचे अर्थमंत्री होतात, त्याच पक्षाने अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळा म्हणजे ट्रक भर आणि बैलगाडी घेऊन सगळे गेले होते औरंगाबादला. त्याच्याबरोबर सरकार तुम्ही बनवलं. तेव्हा म्हणजे तुम्ही त्यांना नावं ठेवताय, मग तुम्हाला का नावं ठेवू नये? नाही, मी नाव कोणालाच ठेवली नाही. म्हणजे तुम्ही मग लक्षात नाही आलं. मी तर हे सांगतोय की आता परिस्थिती बदलली आणि बदलत्या परिस्थितीमध्ये या संदर्भातल्या टीकांच्या ऐवजी जनतेचे प्रश्न, जनतेच्या समस्या घेऊन मी विधानसभेत भाषण करतो. जेव्हा की माझ्याकडे प्रत्येक भाष्य, प्रत्येक नेत्यांनी केलेले विधानसभेतली भाषणं ही वाचायची मला सवय असल्याने माझ्याकडे प्रचंड रेकॉर्ड आहे, रेफरन्सेस आहे माझ्याकडे. तर टाइम नुसार 12 वाजून इतक्या मिनिटांनी कोणी काय म्हटलं ते सांगितलं पण नाही, ते माझ्याकडे रेकॉर्ड मध्ये ठेवायची मला सवय आहे. पण मी त्याचा उपयोग कोणाला हिनवण्यासाठी नाही करत. साधारण माझा मुद्दा तोच आहे. सुधीर मुनगंटीवारजी, तुम्ही अभ्यासू आहात, तुम्ही अर्थमंत्री होतात. भाजपमध्ये जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्यामध्ये तुमचं नाव आहे, दिल्लीमध्ये तुमचं वजन आहे. तुम्ही जेव्हा रेफरन्स मागे वजन नाही, हा फक्त शब्द आदर आहे, रेकॉर्ड मधून काढा. मी दिल्लीत जातच नाही. पण मला सांगा की एखाद्या राजकीय पक्षाची वैचारिक भूमिका ही 20 वर्षापूर्वी जी असेल ती आत्ताच असते. हा काळ गेलेला आहे. तो काँग्रेसही आहे, भाजपही आहे. भाजपची साधनसूचिता संपलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक येतात, त्यांना तिकीट मिळतं. अनेक बाहेरचे लोक येतात, त्यांना विधान परिषदेवर पाठवलं होतं. ही भाजपही करते आणि राजकारणात सर्व काही करता येतं. पण हाच मुद्दा घेऊन तुम्ही शिवसेनेला किती दिवस टार्गेट करत राहणार? नाही, शिवसेनेला मी टार्गेट करण्याचा विषयच कुठं उपस्थित होता. आता तुम्ही जर मला प्रश्न केला की तुमचं सरकार का नाही आलं, तर त्या प्रश्नाचं उत्तर तर मी हेच देईल की जनतेने आम्हाला 161 आमदार निवडून दिले, 2,30,58,525 मतं दिले. काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा जनतेचा मतरूपी आशीर्वाद आमच्या सोबत होता. पण आमच्या एका मित्राला असं वाटलं की श्रद्धेय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेजींचं एक मी दिलेलं वचन आहे की शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन. दुसरं कदाचित वचन नसेल, दुसऱ्या शिवसैनिकाला पर्यावरण मंत्री करेल आणि त्यांनी आमची साथ सोडली. जोडताय आणि ठाकरे असा प्रश्न माझा थेट प्रश्न आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय, भाजपवर टीका करताना म्हटलंय, कारण एकच शत्रू आहे, राजकीय शत्रू. त्यांनी असं म्हटलं की परिवार जो आहे त्याला टार्गेट करण्याचं काम केलं जात आहे आणि त्यांनी सुद्धा लक्षात ठेवावं की त्यांनाही परिवार आहे. हो ना, मग याचा काय संबंध? कोणीच कोणाच्या परिवाराला कारण नसताना टार्गेट करण्याचं कारण नाही, कोणीच करू नये. भाजप याच्यामध्ये प्रश्नच नाही. भाजप नेते करताय. आपण देवेंद्र फडणवीसांच्या धर्मपत्नीला आपण टार्गेट करतो तेव्हा कोणी असं बोललं नाही, तेव्हा कोणी असं नाही म्हणालं. जेव्हा त्या छोट्या मुलीच्या संदर्भामध्ये काहीतरी भिंतीवर लिहिलं असं सांगून काय 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 कॉमेंट केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की या संदर्भात तर कायदा करता येतो ना. आपल्याला आजही कायदा करता येतो की सोशल मीडियाचा जो वापर आहे
तो कशा पद्धतीने करावा, त्याची चौकट का असावी, त्याच्या मर्यादा का असाव्या, याला तर सरकार कायदे करण्यासाठीच कायदे मंडळ आहे, तर याच्यामध्ये कोणाचा आक्षेप असण्याचं काही कारण नाही. कोणीही कोणाच्या परिवाराच्या संदर्भात कारण नसताना खरं तर कोणत्याही कौटुंबिक पार्श्वभूमीवर कोणत्याही कुटुंबातील सदस्याला साधारणतः जो राजकारणात नाही त्याला तर ओढण्याचं कारणच नाही, त्याला ओढण्याचं कारण नाही. म्हणजे उद्या राजकारणात असेल, उद्या राहुल गांधीजी राजकारणात असेल तर ते कुटुंबाचे सदस्य म्हणून आपण त्यांना धरणार नाही. बिलकुल. हा, पण जो राजकारणात नाही, त्याचा राजकारणाशी संबंध नाही, तो नगरसेवक उभा जागा नाही, विधानसभा सदस्य जागा नाही, लोकसभा सदस्य जागा नाही, तर त्याला कारण नसताना राजकारणात ओढण्याची चूक कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा नेत्यांनी करू नये. मी सुधीर भाऊ, अधिवेशनातला एक मुद्दा मी नंतर चर्चेला आणेल, पण आजची डेव्हलपमेंट तुम्हाला मी सांगतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे एक बैठक झाली वाढवण बंदरासंदर्भात, कारण केंद्र सरकारचा प्रकल्प आहे. त्याच वेळेला एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलं, जे मंत्री आहेत, की BKC जागा मेट्रो कारशेडसाठी आम्ही तपासून पाहतोय. हा वाद एवढा विकोपाला का जातोय आणि याच्यामध्ये मुंबईकर का भरडला जातोय तुमच्या आणि शिवसेनेच्या राजकारणात? नाही, हे खरं आहे की शिवसेनेनी मुंबईच्या विकासामध्ये दूरपर्यंत राजकारण करू नये अशी मला स्वतःला त्यांना नम्र विनंती करावीशी वाटते. आणि याचं कारण साधं आहे. मुंबईकरांनी जेवढं प्रेम शिवसेनेला दिलं, फार कमी पक्षाच्या नशिबात ते प्रेम आलं. मुंबई फक्त एक शहर नाही आहे. मुंबई उंच उंच इमारती बांधणाऱ्या निर्जीव वस्तूचा विकास करणारं शहर नाही, हे एक सजीव शहर आहे. मुंबईला तुम्ही जेव्हा या मुंबई 3 शब्दामध्ये एक शक्ती आहे. खरं तर MU हे मम्मीला प्रतीक करणार आहे, BA बा म्हणजे गुजराती समाजाच्या आईला प्रतीक करणार आहे, आणि आई शेवटचं मुंबई येते ते मराठी माणसाच्या आईचं प्रतीक करणार आहे. खरं तर मुंबई ही प्रत्येकाला जीवन देणारी, त्याला जगवणारी असं हे शहर आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचं जर कोणतं इंजिन असेल, असं उद्या आपल्याला देशाची अर्थव्यवस्थेची चित्र काढलं तर इंजिन मुंबई आहे. जगामध्ये 13व्या क्रमांकाचा आर्थिक शहर आहे. जगामध्ये महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 36व्या क्रमांकाची आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या जगात 193 देशात 13व्या क्रमांकाची आहे. मुंबईकरांनी काय चूक केली हो? त्यांना मेट्रो हवी आहे. तुम्हाला असं वाटतं की ती मेट्रो मध्ये करू नये, या ठिकाणी करावी. मग याच्यामध्ये कोणी निर्णय करायचा? राज्यकर्ते म्हणून आपण 1,44,000 कोटी रुपये हे याच गोष्टीसाठी खर्च करतो. वर्षाचे 12,000 कोटी, महिन्याचे 400 कोटी रोजचे खर्च करतो. कशासाठी? योग्य ॲडवाईस, योग्य निर्णयाची अंमलबजावणी, त्याचं योग्य नियोजन, शास्त्र शुद्ध तर्काच्या आधारावर मंत्रिमंडळामध्ये निर्णय व्हावे ही अपेक्षा आहे. मग आता साधा आहे की तुम्ही मेट्रो बनवताना कार शेड कुठं करायचं, याच्यासाठी अहवाल केले, याच्यासाठी अनेक अधिकाऱ्यांच्या कमिट्या केल्या, त्या कमिट्यांनी अहवाल दिले, त्या अहवालांमध्ये आकडे आहे, त्या आकड्याच्या आधारावर निर्णय घ्यायचा आहे. जिद्दीच्या आधारावर निर्णय होता कामा नये, राजकारणाच्या आधारावर निर्णय होता कामा नये. ही चर्चा मुंबईकर आणि महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशामध्ये सुरू आहे. सुनील भाऊ, तुम्ही पर्यावरण मंत्रीपद तुमच्याकडे, पर्यावरण नाही, मी वनमंत्री होता आणि त्याच्याशी संबंधित तो विभाग आहे तुमचा. मला हे सांगा की आरेमध्ये जी झाडं तोडली गेली, देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की जेवढी 2,000 झाडं तोडली, ते नुकसान जे आहे ते 80 दिवसात मेट्रोमुळे होणार आहे. म्हणजे तिथे मेट्रो कारशेड तिथे भरून निघणार आहे. तेवढं खरंच का आरेमुळे मुंबईचा ऑक्सिजन जो नष्ट होण्याची भीती, म्हणजे कारशेड जर तिथे झालं तर ऑक्सिजन नष्ट होईल? नाही, पहिली गोष्ट याची फारशी माहिती नाही, याच्याशी फारशी माहिती मग किती झाडं तोडणार आहे हे माहिती नाही. कारण आरे म्हणजे 2,000 तोडली. आरे हे काही वन विभागाचा भाग नव्हता. आरे हा वन विभागाचा नव्हता. नाही, आरे हा वन विभागाचा कधीच भाग नव्हता. हा दुग्ध विकास विभागाकडे
आरेची ती जमीन हो, होती. हो. त्यामुळे तिथं असणारी झाडं, त्याची तोडायची अनुमती, याचा संबंध फाईल काही माझ्याकडे वनविभाग म्हणून येत पण नव्हती. तुम्ही झाडं लावत होता ना, 2 कोटी झाडं तुम्ही महाराष्ट्रात लावली. मला वाटतं थोडं ऐकून मग- घ्या हां, ना, हां. वन विभागाकडे ते फाईल येत नाही. त्याच्यामुळे मागा हे कॅल्क्युलेशन सांगता येणार नाही की किती झाडं तोडणार, त्या झाडाचा बुंदा किती, गोगाई किती होती, त्याची उंची किती होती, त्याचं आयुष्य किती होतं, साधारणतः हवेमधला किती कार्बन डायऑक्साईड तो घेत होता, ऑक्सिजन देत होता, त्या ऑक्सिजनची साधारणतः किंमत किती होती, आणि मेट्रो आपण तिथं कारशेड केलं, समजा 2000 झाडं तोडली आपल्या सांगण्यानुसार, तर 2000 झाडं तोडल्याने समजा उद्या राज्याचे 2000 कोटी वाचणार असतील, तर तुम्ही 2000 नाही 2 लक्ष झाडं गाऊ शकता. हा असा कारभार कधीच असू शकत नाही. आणि हा गैरसमज कृपया सर्वांनी काढावा की देशामध्ये 1980ला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आल्यानंतर त्या कायद्यामध्ये आपल्याला वन विभागाची जागा ही विकासात्मक कामासाठी देण्याची जी तरतूद आहे, 80 पासून अशी लाखो हेक्टर जमीन वन विभागाची, लाखो हेक्टर जंगल विकास कामासाठी दिलेलं आहे ना. हे करत असताना साधारणतः आपण त्याचा एक शास्त्रशुद्ध त्याचा निर्णय करतो की ज्या पद्धतीने आपण वन विभागाची जमीन एखाद्या विकासाच्या प्रोजेक्टसाठी देतो आहे, त्या विकासाच्या प्रोजेक्टला देताना नेट प्रेझेंट व्हॅल्यू किंवा इतर त्याचा होणारा परिणामाचा अभ्यास केला जातो. हा काही विक्रमादित्य आणि वेताळाच्या कथासारखा आहे का की मी सोडणार नाही? मला असं वाटतं की याचं शास्त्रशुद्ध अभ्यास करायचा की 2000 झाडं तोडल्याने आणि उद्या आरेमध्ये कारशेड झालं, हे कारशेड झाल्याने उद्या मुंबईकरांचं तिकीट कमी होत असेल, मुंबईकरांसाठी प्रवास सहज, सुलभ, सरळ होत असेल, सुकर होत असेल, आणि या 2000 झाडं तोडल्यानंतर जे काही पैसे वाचत असतील, त्यातून होणारा खर्च हा अतिशय कमी होणार असेल, आणि त्याच्यातून जर हजारो कोटी वाचत असेल, तर मग लाखो झाडं ही आपण मुंबईच्या आसपास लावू शकतो. हा जो काही तर्क आहे ना, या तर्कावर मी भाष्य करत नाही. मी फक्त निर्णय घेण्याची प्रक्रिया काय असावी हे भाष्य करतोय. कारण आरेच्या संदर्भात वन विभागाकडे नव्हतं, त्यामुळे मला किती झाडं तोडले जाणार आहे, त्याचा खर्च किती आहे, आणि कारशेड केल्यानंतर त्याचा फायदा किती होणार आहे, कांजूर मार्गला जर आपण कारशेड केला तर त्याचा खर्च किती होणार आहे, तिकीटवर त्याचा परिणाम काय होणार आहे, याचा अभ्यास माझा नाही. पण मला शास्त्रशुद्ध नियम केला पाहिजे. जो महाविकास आघाडी म्हणजे शिवसेनेने असं म्हटलं की तिथे नाहीच करणार आणि आता बीकेसीची जागा शोधतात, याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मला वाटतं की कोणताही निर्णय हा राजकीय नसावा, हट्टासाठी केला नसावा. हे सगळं हट्टासाठी करताय? नाही, मी तुम्हाला सांगितलं की निर्णय कसा नसावा मी हे सांगतोय. तो हट्टासाठी नसावा, तो राजकीय नसावा, त्यांनी केलं म्हणून मी करतो असं म्हणणारा नसावा. मला वाटतं की निर्णयाला शास्त्रशुद्ध जनहिताचा आधार असावा, त्याला आर्थिक क्षमतेचा आधार असावा, त्याला मी जसं सांगितलं तसं पर्यावरणाचा आधार असावा. आता पर्यावरणाच्या आधारात तुम्हाला हा विचार करावा लागणार आहे की उद्या तुम्ही झाडं कापू नये, हे जेवढं खरं आहे तेवढंच एखादी जागा ज्यामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणावर लक्षावधी वृक्ष लावता येते, त्याही जमिनीचा दुरुपयोग होता कामा नये. याचा काहीतरी मध्यबिंदू बॅलन्स आपण केला पाहिजे, ही माझी भूमिका आहे. मला आत्ता तरी काही आरे कारशेडच्या संदर्भामध्ये माझ्याकडे कोणता कागद नाही, ती फाईल माझ्याकडे न आल्याने साधारणतः माझ्याकडे आली असती. कारण तुम्ही ज्येष्ठ मंत्री, आता मी या दृष्टीने तुम्हाला सांगतोय. तुमचा एक आवडीचा विषय मी तुम्हाला आता चर्चेला आणतो. कोरोनाच्या संकटामुळे खूप नुकसान झालं, केंद्र सरकारचं झालं, राज्य सरकारचंही झालं. तिजोरीत खडखडाट आहे. कामगारांचे पैसे जे आहेत, सरकारी कर्मचारी, त्याच्यामध्ये कपात झाली आहे, पोलिसांच्या वेतनातही कपात झाली आहे, खूप खर्च झाला. तुम्ही एक असं म्हटलं की तुम्ही कर्ज का काढत नाही, मंत्र्यांसाठी मंत्री स्वतःच्या घरासाठी कर्ज काढतायत, मग राज्याच्या जनतेसाठी तुम्ही कर्ज का काढत नाही, असं तुम्ही म्हटलेलं आहे. बरोबर आहे. खरंच यावेळेला राज्य सरकार कर्ज काढू शकतं? खरं तर हीच तर या राज्य सरकारची चूक आहे. हे राज्याच्या जनतेचं दुर्दैव आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यानंतर अशा पद्धतीचं फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करणारं सरकार
सत्ता टिकवण्यासाठी खोटं बोल पण रेटून बोल, याऐवजी खोटं बोल पण ठरवून बोल, हे सरकार महाराष्ट्र पहिल्यांदा पाहत आहे. पहिली गोष्ट, ही भीतीच निराधार आहे. माझे साधे साधे सोपे प्रश्न आहे सरकारला, जे मी विधानसभेत विचारलं त्याचं उत्तर दिलं नाही. पैसे नाही आहे ना तुमच्याकडे, मग दारूसाठी तुम्ही पैसे का ठेवलं? आता वाईन प्रमोशन करण्याची ही वेळ आहे. तुम्ही रयत शिक्षण संस्थेची शताब्दी करण्यासाठी 10,95,00,000 रुपये दिले. आता 100 वर्ष नाही, 101 वर्ष आपण पूर्ण करू. तुम्ही आमदारांना नवीन गाड्या घेण्यासाठी 30 लाख रुपयावरचं व्याज मोफत करण्याचा निर्णय केला. तुम्ही मंत्र्यांच्या घराची रंगरंगोटी केली. मला विरोध नाही आहे, करा रंगरंगोटी, ही वेळ आहे. घरी एखादी दुःखद घटना असेल तर आपण गोड खातो का घरी? तुम्ही इथं मंत्र्यांना नवीन गाड्या घ्यायला तुम्ही GR काढता. 11,000 कोटी ठेकेदारांना वाटण्यासाठी तुमच्याकडे आहे. तुमच्यासाठी कोरोनाच्या संकटात लढणाऱ्यांसाठी पैसे नव्हते, आत्ता तुम्ही दिले 50 कोटी. कोरोनाच्या संकटात त्यांनी जीव गमावला, त्यांच्यासाठी तुमच्याकडे पैसे नाही आहे. पण आमदारांना खुश करण्यासाठी पहिले 1250 कोटी आणि आता 530 कोटी. आमदार खुश झाले पाहिजे, पण महाराष्ट्राची जनता दुःखी राहिली तर चालेल. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये लोकांसाठी वापरला जातो ना आमदारांना, म्हणजे प्रायोरिटी नाही आहे. मला एक सांगा, तुमचं काय म्हणणं आहे? औषधी घेऊ नका, म्हणजे काही सरकारला काही नीती नियम आहे की नाही? जेव्हा घरात एखादा माणूस असेल, मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाही, बाहेर मात्र तुम्ही लक्झुरियस गाडी ठेवाल, तर हा शहाणपणा आहे? हा हुशार, म्हणजे आपण याला हुशार म्हणू की इकडे मुलांना मुलींना शिक्षणासाठी पैसे देण्यासाठी वेळ नाही आहे तुमच्याकडे, तिथं पैसे नाही आहे आणि गाडी घेऊन येत आहे, याला शहाणं म्हणू? म्हणाल तुम्ही शहाणं? मग तुम्हाला आता तुमची प्रायोरिटी काय होती? तुमची प्रायोरिटी होती निराधार, दिव्यांग, शेतकरी, कष्टकरी, बांधकाम कामगार, ज्याचं आयुष्यामध्ये 10 बाय 10 फुटाचं एक घर आहे, ते रमाई आवास योजना. तुमच्यासाठी या ठिकाणी असणारी शबरी आवास योजना, केसरी कार्डावर देण्यात येणारं धान्य, जे बेरोजगार आहे त्यांच्या मनामध्ये भीती आहे, तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी साऱ्या नोकर भरतीचं जे काही निर्णय आहे ते रद्द केले, कोर्टामध्ये भानगडी केल्या, त्यांचं 2 वर्ष त्यांचं वय वाढवून देण्याचा विषय आहे. वीज बिलाच्या संदर्भात तुम्ही एकीकडे बिल्डरांना मुद्रांक शुल्कात सूट देता आणि सांगतात की नाही, मुद्रांक शुल्कात सूट दिली पाहिजे, कारण ज्या बिल्डरांची घरं अजून खपली नाही ती सामान्य लोकांना. बरं, तिथेही काय केलं तुम्ही? खरं तर नियम आहे, जिथं आर्थिक अभाव आहे, प्रभाव आहे, त्या ठिकाणी तुमचा प्रस्ताव हा वित्त विभागाच्या माध्यमातूनच गेला पाहिजे. तुम्ही रूल्स ऑफ बिझनेस फाडून टाकलेत. असा महाराष्ट्र आम्ही अनुभवतोय की ज्या महाराष्ट्रामध्ये रूल्स ऑफ बिझनेस हे कॅबिनेटच्या संदर्भात, हा त्या संदर्भातला महत्वाचा मार्गदर्शक तत्व आहे की तुम्ही जिथं आर्थिक निर्णय करायचा आहे, तुम्ही तोही नाही करत. बिल्डरांसाठी 10,000 कोटीची सूट तुम्ही दिली, ठीक आहे, त्याला एक गोंडस कारण गावलं की गरिबांना घर घेता यावीच. मग तुम्हाला जसा हा गरीब महत्वाचा आहे, तसं रमाई आवास योजनेचा गरीब तुमच्यासाठी महत्वाचा नाही. वीज बिल त्यामध्ये सूट देण्याच्या दृष्टीने तर तुम्ही काम केलंच नाही. म्हणजे तुमच्या वचननाम्यामध्ये तुम्ही म्हटलं, शपथनाम्यामध्ये म्हटलं की आम्ही 300 युनिट पर्यंत 30% सूट देऊ, पण तुम्हाला पॉलिटिकल अल्झायमर जागा, विस्मरण जागा, स्मृतिभंश जागा, हा राजकीय दृष्टिकोनातून हा 420चा गुन्हा आहे. कायद्यात IPC मध्ये नसेल. हा मतदारांच्या आश्वासन दिलं म्हणजे गुन्हा आहे 420चा. म्हणजे आश्वासन नाही. तुम्ही मी जे म्हणतोय ते अतिशय गंभीरतेने घेतलं पाहिजे की ही गंमत नाही आहे. आज 5,000 6,000 रुपये महिना कमवणाऱ्यांनी 7 महिने घरी बसले, जाऊ शकले नाही कपडे धुण्यासाठी, कारण लॉकडाऊन होतं आणि घरी जास्त विजेचा उपयोग झाला, वीज बिल वाढलं. अरे तुम्ही बिल्डरांना एक न्याय जेव्हा देता तेव्हा हा गरीब ग्राहक आहे. 60,64,157 हे सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस मध्ये गरीब कुटुंब आहे. त्यांना तुम्हाला काय मागितलं आहे? तुम्ही 100 युनिट माफ करा. बरं, त्या दरामध्ये कमी करत नाही तर कमीत कमी 1 एप्रिल 2020 ला वाढ करता. म्हणजे हे तर अति झालं. 1 एप्रिल 2020 ला वाढ केली, 0 ते 100 युनिट वापरणाऱ्याला 40 पैसे वाढवले. बरं, फरक किती आहे? मी चंद्रपूरमध्ये आहे तर 5 रुपये 43 पैसे 0 ते 100 युनिट भरतो आणि मी उपनगर मुंबईत असेल तर 1 रुपये 99 पैसे. ही कशी तफावत असू शकते?